करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले की आपल्या आयुष्यात ज्या प्रकारे दिवस उत्तमाचा आहे, सुंदर विचारांनी ज्याप्रमाणे आपण जे विचार करत असतो ते विचार उत्तम असले पाहिजेत, सुंदर असले पाहिजेत, अनमोल असले पाहिजेत. कारण तोंडावर तिरस्कार करणारी लोक ही एक वेळ परवडत असतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी लोक डेंजर असतात. कारण बघा, आपली सकाळ ही उत्तमाची झालेली आहे, चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये आलेले आहेत, परंतु समोर कोणी व्यक्ती आली आणि आपल्या तोंडावर काहीही बोलून गेली तर आपल्याला राग येतोच, परंतु ती परवडतात. परंतु शेजारी असणारे किंवा समोरची लोक जर दिखावा करत असतील तर आपल्याला बघा पुन्हा पुन्हा राग येण्याचं कारण तेच असतं जे आपल्याला सारखं सारखं डिवचतात. ते आपल्याला प्रत्यक्षपणे खुपतं, डोळ्यांना ते खुपतं. म्हणून बघा प्रत्यक्षात एकदा बोलून गेलेली व्यक्ती निघून जाते, परंतु ज्याप्रमाणे बघा दिखावा करून ठेवलेलं असतं ते दररोज आपल्याला सामोरं जावं लागतं. म्हणून बोलता येणाऱ्या शब्दांचं ओझं हे जास्त असतं. कारण एखादी व्यक्ती बोलून गेली, जे शब्द बोलून गेली ते आपल्याला ओझं वाटतं, बरोबर की नाही? परंतु आपण मन मोकळेपणाने विचार करत असतो. म्हणून आपल्या डोक्यामध्ये आणि मनामध्ये सुंदर अनमोल विचार असणं खूप गरजेचं आहे. शेवटी काय आहे, विश्वासघात, गद्दारी आणि धोका हे थोडं आपल्या वाटेला जास्तच आलं, पण वाईट त्या गोष्टीचं सुद्धा वाटत नाही. म्हणजेच काय, दुःख फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की सगळं आपल्याला आपल्या जवळच्या लोकांनी जास्त दिलेलं असतं आणि ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. आपण ज्या लोकांपासून बघा जवळीक निर्माण करतो तीच लोक आपल्याशी गद्दारी करत असतात, धोका देत असतात. मग आपण विचार करतो, अरे या व्यक्तीच्या एवढ्या जवळ जाऊन मला काहीच मिळालं नाही, शेवटी विश्वासघात केला, शेवटी माझ्याशी गद्दारी केली, धोका दिला. म्हणून समर्थ म्हणाले आपण कोणावर विश्वास ठेवायचा हे सुद्धा पाहिलं पाहिजे. जर प्रत्येक व्यक्तीने स्वतःचा विचार करताना दुसऱ्यांचाही रिस्पेक्ट आणि बघा भावनांचा विचार केला तर कोणत्याच नात्यात कधी दुरावा किंवा वाईटपणा येणार नाही. स्वतःचा विचार करतो, परंतु आपण आपल्यासोबत दुसऱ्यांचा विचार करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण का, आपण जेवढं विचार करू त्या विचारांच्या पलीकडे आपण समोरच्यांचा बघा जी फिलिंग असते, भावना असते, त्या भावनांचा जर विचार केला तर समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याला जेव्हा आपल्यावर अडचण येईल तेव्हा सुद्धा ती मदतीला धावून येईल. म्हणून प्रत्येकाचा आदर करणं बघा एक माणुसकी दर्शन घडू शकतं. नाहीतर कोणत्याच नात्यात कधी दुरावा निर्माण होईल आपल्याला सुद्धा कळणार नाही. बघा लोक जगामध्ये काय बोलत असतात, काळ बदललेला आहे, परंतु काळ जरी बदलला असला ना तरी काळ काय म्हणतोय की लोक बदललेली आहेत. मग आपण बदललेलो आहोत, काळ बदललेला आहे. आपला भूतकाळ पहा, वर्तमान काळ पहा आणि येणारा भविष्यकाळ पहा. बघा कशा रीतीने आता आपण वागत चाललेलो आहोत. ज्याप्रमाणे
आपण कोणत्या लोकांसोबत राहतोय, कोणत्या लोकांसोबत आपण बोलतोय याचा विचार करून मगच आपण त्यांची साथ धरली पाहिजे. कारण ज्या लोकांसमोर आपण जाणार आहोत, ज्या लोकांसोबत आपण राहणार आहोत, ती लोकं ज्ञानी असणं आवश्यक आहे. कारण त्यांचं ज्ञान आपल्यालासुद्धा मिळेल आणि आपलंसुद्धा ज्ञान त्यांच्या लोकांपर्यंत पोहोचेल. परंतु जर आपण वाईट लोकांसोबत जर राहण्याचा प्रयत्न केला, तर आपल्याला जी संगत प्राप्त झालेली आहे, त्या संगतीप्रमाणे आपण राहू शकतो. जसं आपण बीज पेराल तसं ते उगवणारच आहे. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून विचार करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे घरामध्ये बघा, फक्त वाळवी घरालाच नाही लागत, तर अनेकदा विचारांना आणि माणुसकीलासुद्धा लागत असते. आता पाऊस पडला, लाकूड कुजतं किंवा खराब होतं, वाळवी लागते. परंतु आपल्या शरीराला, विचारांना आणि माणुसकीलासुद्धा जर पाहायला गेलो, तर बघा एखादा शब्द असा लागतो ना, की तो शेवटपर्यंत टिकून राहतो. म्हणून चुकूनही दुसऱ्यांचं वाईट करू नका. दुसऱ्यांबद्दल वाईट बोलू नका. कारण देवसुद्धा तुमचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. आपण विचार करतो, मी याला खूप मदत केली, पण माझ्या वाटेला कोणीही मदतीला धावून आले नाही. आपण दुसरा काय विचार करतो, मला मदत करणारी लोकं कुठे गेली? मी प्रत्येकांच्या मदतीला धावून आलो. अरे, परमेश्वर पाहत आहे आणि परमेश्वर स्वतःहून धावून येत आहे. कारण का? विश्वास असणं गरजेचं आहे. पण विश्वासाच्या पलीकडे अनेक विचार आपल्या डोक्यामध्ये आले पाहिजेत. परंतु आपण विचार करत नाही. आपल्या डोक्यामध्ये वाईट विचार येत असतात. म्हणून दुसऱ्यांचं वाईट करायचंच नाही. नाही काही करता आलं तरी चालेल, पण अडचणी आयुष्यात कोणाच्या आणायचं नाही. कारण ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल ना, त्या दिवशी आपोआपच मार्ग नक्कीच निघेल. पूर्वीच्या काळी लोकं एकमेकांची हिंमत वाढवत होती, परंतु आजकाल लोकं बघा एकमेकांचं ब्लड प्रेशर वाढवत असतात. मुख्य कारण आजारपण वाढवत असतात. आपण पूर्वीचा काळ अजून आपल्याला की अजून मी लहानच हवा होतो. असं वाटतं ना, मी लहान अजून पाहिजे होतो. कारण का? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्नत्वर त्यासी अंकुशाचं माग. आपण विचार करतो, अरे माझ्या वाटेला जे दुःख आलेलं आहे, ते दुःख आता मी भोगत आहे. परंतु लहानपणी कितीही काही केलं तरी सर्व काही माफ होतं. परंतु आता जर पाहायला गेलो ना, आपण विचार पूर्वीचा काळ आणि पूर्वीच्या काळची लोकं एकमेकांची हिंमत वाढवत होती. एक कोणी काही कमी पडला तर दुसरा मदतीला धावून येत होता. प्रत्येकजण प्रत्येकाच्या शेतावर जात होती. प्रत्येकजण शेतावरती एकमेकांना मदत करत होती. परंतु आता जर पाहायला गेलो, घरात असूनही कोण कोणाच्या मदतीला धावून जात नाही आणि एकमेकांचं ब्लड प्रेशर वाढवल्याशिवाय राहत नाही. ही आत्ताच्या काळची रीत आहे, पद्धत आहे. म्हणून जिथं 2 घास प्रेमानं खाता येतील ना, अशी पंगत आता पाहायला मिळत नाही. कारण आता बघा हातावर प्लेटी आलेल्या आहेत. धक्का लागला तर प्लेट खाली आहे. म्हणून बघा प्रत्यक्ष समर्थ म्हणाले, कुणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. वेळ बदलत चाललेली आहे, काळ बदलत चाललेला आहे. वेळ फास्ट चाललेली आहे. लोकंसुद्धा फास्ट चालत आहेत. निसर्गाला रंग हवा असतो आणि फुलांना गंध हवा असतो. परंतु माणूस हा एकटा तरी कसा राहणार? त्यालाही मैत्रीचा छंद हवा असतो ना.
कारण बघा, भाऊ बहीण ज्याप्रमाणे आपल्याला मदत करत असतात, पण आपले मित्रमैत्रिणी 10 असो नाही तर 15 असो, जर त्या 10 किंवा 15 जणांनी पाठ फिरवली तर शेवटी भाऊ किंवा बहीणच आपल्याला उपयोगाला येते ना. म्हणून विचार करणं खूप गरजेचं आहे. रक्ताचं नातं का टिकवता आलं पाहिजे. आपल्यासाठी हसणारी व्यक्ती सर्वांना भेटते, पण आपल्यासाठी रडणारी व्यक्ती भेटायला नशीब लागतं. आणि जर तुम्हाला अशी व्यक्ती भेटली तर तिला स्वतःपासून कधीच दूर करू नका. कसं समर्थांनी भाग दिलेला आहे. करता आलं पाहिजे. हसणारी सर्वजण भेटतील हो, परंतु रडणारी व्यक्ती भेटण्यासाठी खूप नशीब लागतं. आणि अशी जर व्यक्ती आपल्याला भेटली तर तिला कधी दूर करू नका. सांभाळून राहा, कारण लोक तुमच्या एका चुकीची वाट पाहत आहेत. कधी तुम्ही चुकताय आणि लोक तुम्हाला बोलायला भाग पाडत आहेत. कारण आपण शांतपणे विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेतल्यानंतर विचार करत बसू नका. सर्वात मोठी चूक आपल्याकडून होता कामाच नाही. लढून नक्कीच विजय मिळेल, पण शांती मिळेल असं नाही ना. स्वतःसाठी थोडा वेळ काढून आपण पाहिलं पाहिजे, कारण जबाबदाऱ्या कधी संपत नसतात. आपल्यावरती सुद्धा अनेक प्रकारच्या जबाबदारी आहेत. त्या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करत असतो. वेळ जात नाही म्हणून बोलणार नाही, तर मन राहावत नाही म्हणून बोलणार असं एक तरी नातं असावं. कारण बघा, आपण जेव्हा कोणाशी बोलत नाही तेव्हा वेळ एकदम हळूहळू जात असते. आणि कोणाशी तरी बोलत असताना वेळ कधी निघून जाते आपल्याला सुद्धा कळत नाही. परंतु आपण जे बोललेलो आहोत, आपल्या मनातील भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचं आपण कार्य करत असतो. परंतु ती समोरची व्यक्ती जर हसण्याद्वारे घेत असेल तर उपयोग काय. म्हणून तुमचा विचार तुम्हाला श्रीमंत करू शकत असतात. विचारपूर्वक आपण निर्णय घेतले पाहिजे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, काहींचा गैरसमज असतो की आयुष्यात पैसा खूप महत्त्वाचा आहे. खरं तर पैशापेक्षा चांगला जोडीदार आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. आपण पैशाला किंमत देतो, परंतु पैशापेक्षा चांगला जोडीदार मिळणं खूप महत्त्वाचं आहे. काही लोक आयुष्य जगत असतात, परंतु काही लोक आयुष्यातून निघून जात असतात. मग संयम ठेवा. योग्य वेळ येऊ द्या आणि मगच जगासमोर स्वतःचं अस्तित्व. समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा. जाते घडी आपली सदा. दिवस येत राहतात, दिवस जात जातात. दिवस संपल्यानंतर रात्र येते, रात्र संपल्यानंतर दिवस येतो की नाही. म्हणजेच आपल्यामध्ये संयम असायला हवा की आपल्याला नक्की काय करायचं आहे. जर हेच माहीत नसेल तर आपण जगासमोर शून्य आहोत. आपण असं कार्य एखादं केलं पाहिजे, त्या कार्याची पोचपावती संपूर्ण जगभरामध्ये पसरली पाहिजे. आपलं नाव प्रत्यक्षपणे बघा, आपल्यामध्ये अभिमान नसावा, गर्व नसावा, परंतु आपण असं एखादं कार्य केलं पाहिजे ज्या कार्यामुळे आपली कीर्ती राहील. पैशाला महत्त्व नाही, तो पैशांपेक्षा या मनुष्यदेहाला किंमत आहे. म्हणून समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे आपण पाहतो, पैसा आज आहे तर उद्या नाही आहे, परंतु आपली कीर्ती आपल्याला टिकवायची आहे. आपल्याला जतन करून प्रत्यक्षपणे टिकवणं गरजेचं आहे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर समर्थ.